नमस्कार. हाट टू हाट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज मी आहे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार या तालुक्यामध्ये आर्वी गावात. हा सगळा जो परिसर आहे तो वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जातो. या अवर्षणग्रस्त भागामध्ये जसं वैराण आहे तसंच चारी बाजूला शुष्क रखरखीत आहे, तसंच इथं ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे तिकडे मात्र काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी आश्वासक घडतंय. दुष्काळावर मात करण्यासाठी काहीतरी एक वेगळा प्रयोग होतोय. त्याच प्रयोगाच्या जागी म्हणजेच शांतीवनात आज मी इथं बसलेलो आहे. ऐन दुपार जरी असली मे महिन्यातली तरी सुद्धा इथं एक थंडावा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा मायेचा स्पर्श आहे. हा मायेचा स्पर्श या भागाला ज्यांनी दिला त्या दीपक नागरगोजे यांच्याबरोबर आज आपण त्यांच्या शांतीवनाच्या प्रकल्पाबद्दल बातचीत करणार आहोत. स्वागत करूया दीपक नागरगोजे यांचं. दीपक नागरगोजे, स्वागत. नमस्कार. दीपक नागरगोजे, आता या शांतीवनामध्ये आपण बसलेलो आहोत. निश्चितच आहे की या शांतीवनाचा प्रवास हा इतका सोपा नव्हता, पण शांतीवनाचा प्रयोग चालू करण्या अगोदर आपण नेमकं काय करत होता? सर्वप्रथम झी 24 तासच्या या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मला आज व्यक्त होण्याची संधी उद्या दादा तुमच्यामुळे जे मिळते ना, ते खरोखरच एक हा माझ्या मुलांना, वंचित मुलांना मिळालेला एक मोठा न्याय आहे आणि मोठी संधी आहे. त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो. सुरुवातीलाच दादा, आता तुम्ही जे सांगितलं म्हणजे विचारलं, तर 1996चं ते वर्ष होतं. 1996ला मी 11वीमध्ये होतो. 11वीची परीक्षा झाली आणि 11वीची परीक्षा झाल्यानंतर 12वी सायन्सची तयारी आम्ही करण्यासाठी काही क्लास लावायचे असं वातावरण त्यावेळी होतं. मी बीडमध्ये शिकत होतो. चंपावती विद्यालय ही माझी शाळा. तर त्याच वेळी एक वर्तमानपत्रामधून मी बातमी वाचली आणि ती बातमी होती की आनंदवनाचं श्रमसंस्कार छावणी शिबिर सोमनाथला होतंय, बाबा आमटेंचं सोमनाथला होतंय आणि त्या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी युवकांना आवाहन करण्यात आलं होतं. आचार्य नावाचे आमचे तिथले गुरुजी त्यांनी ही बातमी वाचली, माझ्याही ती वाचनात आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुणाला जायचं असेल या शिबिरासाठी तर तुम्ही जाऊ शकता. आणि मग मी एक विचार केला की आपण अशा शिबिराला गेलं पाहिजे. काय असेल हे शिबिर, काय चाललं असेल त्या वनामध्ये आणि कशामुळे ते युवकांचं शिबिर आयोजित करत असतील याची उत्सुकता मनामध्ये होती. मी घरी आलो, आईला सांगितलं की मला अशा शिबिरासाठी जायचंय, आनंदवनात जायचंय. इतक्या दूर का जायचंय तुला असं आईनं विचारलं. तर मी सांगितलं की मला जायचंय, युवकांचं शिबिर आहे तिथे जायचंय. तर आईचं एक मत होतं की तू आता 12वीला जातोयस, अभ्यास कर आणि अभ्यास केल्याच्या नंतर पुढच्या डॉक्टर असं काहीतरी हो. आई वडिलांची तर माझे सर्वसाधारण त्यांची सगळ्यांची जी स्वप्न असतात तीच माझी आई वडिलांची होती की तू डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं आणि पुढे काहीतरी चांगलं असं काहीतरी करावं. तसंच माझ्याही आई वडिलांचं स्वप्न होतं. परंतु मी आईला सांगितलं की मला तिथं गेलंच पाहिजे, मला जायचंय. बराचसा हट्ट करून आईची मी परवानगी घेतली आणि मी माझ्या 2 मित्रांना घेऊन मी आनंदवनामध्ये सोमनाथ हा बाबांचा जो मूलला कॅम्प आहे त्या सोमनाथ कॅम्पमध्ये आयोजित केलेल्या काय शिकायला मिळालं सोमनाथला? बाबा आमटे यांच्या सान्निध्यात काय शिकलात? बाबा आमटे हे चालतं बोलतं विद्यापीठच होतं. मला असं वाटतं की मी कदाचित विद्यापीठात एखाद्या शिकलो असतो, एखाद्या विद्यापीठाची पदवी मिळाली असती, पण त्याने मला ज्ञान मिळालं, मला जे घडवलं, दृष्टी मिळाली, ती दृष्टी जगातल्या कुठल्याही विद्यापीठातून मला मिळाली नसती. ती बाबा आमटे नावाच्या विद्यापीठानं मला ती दृष्टी दिली. किती दिवस होता आपण तिकडे? त्यावेळेस 7 दिवसाचा कॅम्प होता. फक्त 7 दिवस? फक्त 7 दिवसाचा कॅम्प होता. आणि 7 दिवसाचा कॅम्प असताना मात्र 7 दिवसामध्ये इतकं काही शिकायला मिळायचं. श्रमाचे संस्कार काय म्हणतात, काम काय केलं पाहिजे, की बाबा म्हणायचे हे आहे की श्रम ही हमारा परमेश्वर है, श्रम ही हमारा ईश्वर है असं बाबा म्हणायचे. आणि तिथून जे श्रमाचे संस्कार मिळाले, जे अनेक वक्ते तिथे यायचे, त्यांनी ते व्यक्त व्हायचे, त्यातून एक वेगवेगळी दिशा, नवी दिशा मला तिथून मिळाली. आणि त्या शिबिराचं खऱ्या आपल्याकडे दीपकजी श्रमाला महत्व अजूनही नाहीये? नक्कीच नाहीये. आणि जे काही महत्व देतात ते वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे चाललेलं आहे. आता जिथे मराठवाडाच घ्या ना तुम्ही, दुष्काळात इतका प्रचंड होरपळून गेलाय. आता रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय, कुणी फासावर लटकतंय, तर कुणी फवारण्यासाठी आणि विष घरामध्ये पिऊन आत्महत्या करतंय. अशा परिस्थितीत सुद्धा आणखी या लोकांच्या मानसिकता बदलायला तयार नाहीत.
जिथे वृक्षतोड लागले पाहिजे, झाडं लावले पाहिजे, तिथे लोक तोडण्यात त्यांची एनर्जी खर्च करतात. ह्या मानसिकता बदलत नाहीत आणि जास्तीत जास्त श्रमाचं महत्व आणखी लोकांना पटलेलं दिसत नाही. आजही हा सगळी दुष्काळाची अवस्था. आपला जन्म मूळचा मराठवाड्याचा, इथलाच, याच गावातला. 25-30 वर्षापूर्वी सुद्धा 72 सालचा 73 सालचा दुष्काळ पडलेला होता. त्यानंतरही हा संपूर्ण दुष्काळग्रस्तच भाग आहे. परंतु यावेळच्या दुष्काळामध्ये आणि आतापर्यंतच्या पडणाऱ्या दुष्काळामध्ये काय फरक जाणवतोय? 72ला पडलेला दुष्काळ तर मी खूप त्यावेळेस माझा जन्मही नव्हता, कारण मी 78ला जन्म घेतला आणि इथे आलो. परंतु या परिस्थितीचा सामना दर 1-2 वर्षांनी उदयदादा करावा लागतो. कारण शिरूर, आष्टी, पाटोदा आमचे जे 3 तालुके ते कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त तालुके. तिथे एका पिकावर अवलंबून असणारी शेती आहे आणि तीही निसर्गावर अवलंबून. जवळजवळ बीड जिल्ह्यातला 50% जास्त भाग हा डोंगराळ भाग आहे, महाराणाचा भाग आहे आणि त्यामुळे पावसावर अवलंबून असणारी शेती. मग दुष्काळ नवीन नाहीये लोकांना. या दुष्काळातलं एक मला जे जाणवतं तो हा दुष्काळ अन्नधान्याचा दुष्काळ तर नाहीच, परंतु हा दुष्काळ 2 प्रकारचा आहे. एक पाण्याचा दुष्काळ आहे आणि मानसिकचा एक दुष्काळ आहे, मानव निर्मितीचा एक दुष्काळ आहे. आज जे काही चाललंय ते बघवत नाही, बोलायचं धाडसही होत नाही की काय बोलावं म्हणून. परंतु इतकंच हे आहे की गांभीर्य जे वर्षानुवर्ष पर्यावरणाचा ऱ्हास आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आलो. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दीर्घकालीन अथवा मीडियम टर्म अशा प्रकारची योजना आम्ही राबवली नाही आणि या सगळ्यामुळे इथल्या पाण्याची, भूजलाची पातळी खाली जात झाली आणि त्याच्यामुळे ही सगळी अनास्था उद्भवली. शासनकर्ते शिकले नाहीत, तसंच शेतकरी सुद्धा काही शिकले नाहीत. त्याच्यामुळे आज आम्ही या भीषण पातळीपर्यंत आलो. नक्कीच आलो. कारण आज बघा तुम्ही, झाडं लावा, झाडं जगवा हे सगळीकडे सांगत असताना मराठवाड्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या स्वामील आहेत आणि ह्या स्वामील प्रचंड झाडांचं आज सुद्धा तोडणी करतायत. एकतर नवीन झाडं कुणी लावतच नाही, फक्त पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला किंवा कुठल्या तरी निमित्ताने वृक्षारोपण केलं जातं. मागच्या वर्षीच्या खड्ड्यात या वर्षीचं नवीन रोपटं लावलं जातं. आणि विशेषतः निसर्गाच्या पाण्यावरती आलेली मोठमोठी जी झाडं आहेत, जी शेतातल्या बांधावर उगवतात किंवा सार्वजनिक जागेवर उगवतात, ही झाडं तोडण्याचं खूप मोठं पाप आज सुद्धा मराठवाड्यामध्ये घडतंय. एका गावातून रोज एक गाडी ही स्वामीला इथून जाते, हे सांगताना सुद्धा खूप वाईट वाटतं. हे सगळं आजूबाजूला वातावरण असताना, आईवडिलांचा प्रचंड विरोध असताना, त्यांच्या डोळ्यासमोरचं जे स्वप्न होतं की आपला दीपक हा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, या सगळ्याला एकीकडे बाजूला सारत आपण सोमनाथला गेलात आणि तिथून नंतरचा आल्ला दीपक पूर्णपणे वेगळा होता. त्या दीपकच्या डोळ्यात तेव्हा काय स्वप्न होती? मला बाबांचं एकच वाक्य त्यावेळी खूप मनाला भावलं. ते होतं की पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून तुम्ही तुमच्या गावात जा आणि तिथे तुम्ही तुमच्या सामाजिक प्रश्नावरती काम करा. कारण बाबा सांगायचे की प्रदेश बदलला की समस्या बदलतात आणि बाबाचं असं मत होतं की एकटं आनंदवन हे काही करू शकत नाही. आनंदवनाची बेटं तयार झाली पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे काम केलं पाहिजे आणि माणसांसाठी काम करायचं नाही, माणसांबरोबर काम केलं पाहिजे. हे जे बाबांचं जे वाक्य ते माझ्या मनाला इतकं भावलं आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. माझा जो परिसर आहे हा परिसर ऊसतोड कामगारांचा आहे. ऊसतोड मला वाटतं या भागातून जवळपास 10-12 लाख ऊसतोडणी कामगार आहेत. नक्कीच ते कायम स्थलांतरित असतात. वर्षातून 8-8 महिने ही लोक स्थलांतरित होत असतात. ऑक्टोबरच्या याच्यामध्ये एकीकडे सगळा राज्य दिवाळी साजरी करत असताना विजयादशमीच्या पासून आम्हाला तांडेची तांडे घेऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडण्यासाठी जावं लागतं. हे इथलं भीषण असं वास्तव आहे. दादा, जर एका खेड्यामध्ये आपण गेलो, एका गावामध्ये जर गेलो, फक्त म्हातारी माणसं जर सोडली तर त्या गावात पूर्णपणे ते गाव ओस पडलेलं असतं. इतकं मोठं प्रमाण. कारण रोजगाराचं दुसरं कुठलंही साधन इथे एका पाण्यावर अवलंबून असणारी शेती. त्यामुळे शेतीतनं रोजगार नाही, रोजगाराचं दुसरं कुठलं साधन नाही, उत्पन्नाचा कुठला स्रोत नाही, शेतीला जोडधंदा नाही. त्यामुळे जगण्याकरता स्थलांतरित होण्याशिवाय इथल्या मनुष्यबळाला दुसरा कोणताही पर्याय नाही. हे सगळं वास्तव आपण अभ्यासाला सुरुवात केली. आणखीन काय काय पाहिलं या भागात? आणि मग नंतर मला सगळ्यात मोठं एक वास्तव जाणवलं की शिक्षण हे क्रांती घडू शकतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं मला एक जाणवलं आणि मी एक विचार केला, हे केलं की 70-80 हजार मुलं आपले ऊसतोड कामगारांच्या आपल्या आई वडिलांबरोबर स्थलांतरित होतात
आणि फक्त तेवढ्यापुरता प्रश्न मर्यादित नाही, 70-80 हजार मुलांची शाळा सुटते, त्या मुलांना शाळा मिळत नाही. आणि या एका प्रश्नाच्या पाठीमागे अनेक प्रश्न दडलेली आहेत. मग त्यातून अल्पवयीन मुलींची विवाह, अल्पवयीन मातृत्व, अल्पवयीन विधवापण, घटस्फोटितपण, आणि नंतर पुढे कुपोषण आलं. त्यानंतर तिथे गेल्याच्या नंतर दादा एक सांगावं, आजपर्यंत कधीही ते समोर येत नाही, परंतु तुम्ही त्या सीझनमध्ये तुम्ही बघा, रोज एक अशी घटना घडलेली असते की अमुक अमुक ऊसतोड कामगार जात असताना टायर खाली आला गेला, साप चावला, पहाटे 2 वाजता हे काम सुरू होतं. इतकं हार्ड काम असतं की पहाटे 2 वाजता जाऊन ऊस तोडायला सुरुवात करावी लागते. मग या अंधाऱ्या रात्रीमध्ये असलेले साप हे ऊसतोड कामगार हातात घेतात आणि ऊस म्हणून साप तोडतात. अशा सापानं चावा घेऊन मयत झालेली अनेक घटना आणि त्यांची मुलं आज इथे आहेत, आज अनुभवायला आपल्याला रोज मिळतात. त्यावेळी जो सीझन सुरू असतो त्यावेळी रोज वर्तमानपत्रात एक घटना असते की अमुक अमुक ऊसतोड कामगाराचा ह्या दुर्घटनेत मृत्यू झाला. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर अनेक मुलांना अनाथाश्रम प्राप्त होतं. हेही खूप मोठं वास्तव आज या बीड जिल्ह्यातलं आहे, या ऊसतोड कामगारांच्या ह्याच्यातलं आहे. याच्यानंतरचं कुपोषण आहे सगळ्यात मोठा मुद्दा. यानंतर डॉक्टरांनी सुरू केलेली इथली जी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन केलेली कट प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, की आज एखाद्या गावामध्ये ऊसतोड कामगारांच्या ह्यांचा तुम्ही सर्व्हे करा त्या लोकांचा, की तिथल्या जर 100 महिलांच्या पाठीमागे 20 ते 25 महिलांच्या गर्भपेशाच टाकलेल्या आहेत. इतकं मोठं भयान म्हणजे त्याच्यामध्ये आहे. आणि त्या गर्भपेशी काढल्याच्यामुळे त्या कायम अपंगत्व आल्यासारखी परिस्थिती त्या महिलेवर होते. पुन्हा मुकादम तिला कामावर नेत नाही. अशा घटना आणि डॉक्टरांचे गल्ले भरण्याचे काम सुद्धा याच अज्ञानातून होतात. मुलांचे शिक्षण होत नाहीत. आणि म्हणून जे कोयता पुन्हा पुन्हा चालवणाऱ्या पिढ्या आमच्या पुन्हा त्याच्यामध्ये जात चालल्यात. हे खूप मोठं वाईट गोष्ट. हे जे मुकादम असतात ते मुकादम खूप मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करतात आणि त्यातूनच शोषणाची एक मोठी साखळी निर्माण होते. नक्कीच मुकादम इथली खरं तर हे जे ऊसतोड कामगार आहेत हे सरकारी कायद्यानुसार हे कामगार नाहीत. हे एक मुकादमच कारखान्याला म्हणजे माहिती असतो. फक्त त्याच्या हाताखाली काम करणारी जी लेबर मंडळी आहे या लेबर मंडळीवरती त्या कारखान्याचा विश्वास नसतो. आणि मग कुठलाही कामगार कायदा या ऊसतोड कामगाराला लागू नाही. कुठेही काही अपघात त्यांचा झाला तर त्याला विमा लागू होत नाही, त्याची कुठे नोंद नसते. कारखान्यावरती काम करताना जर अपघात झाला तर कारखाना त्याची जिम्मेदारी घेत नाही. आणि मग याच्यामधून मुकादम हे एक शोषण करणारा सुद्धा घटक आहे की इथून जेव्हा तो उचल म्हणून देतो ती उचल त्याला फिटत नाही, त्याचे पैसे पुन्हा व्याजानं लावून त्या मजुराची आयुष्यभर पिळवणूक करणारा मुकादम या प्रक्रियेतला खूप मोठा मला वाटतं ढेकणासारखा असणारा एक घटक आहे. बाबा आमट्यांकडनं परत आलात तेव्हा एक नवीन दृष्टी घेऊन आलात, एक परिवर्तक बनून आलात आणि तुम्ही आसपास पाहिलं ते ऊस तोडणी कामगारांचं अत्यंत हाकीचं, शोषितांचं, वंचितांचं जीवन, एकीकडे निसर्गाची अवकृपा, दुसरीकडे पर्यावरणाचा चाललेला ऱ्हास आणि तिसरं म्हणजे माणुसकीचा ऱ्हास, हाती रोजगार नाही, म्हणजे सगळीकडे नकाराचाच पाडा होता. मग आपण काय केलं? मला सगळ्यात अगोदर शिक्षण या प्रक्रियेवर काम गरज वाटली, या विषयावरती काम करण्याची गरज वाटली. आणि म्हणून मी माझं लग्न घरच्यांनी करून दिलं की घरच्यांना वाटलं तर हा पूर्ण वायाला गेलाय. बाबांच्या शिबिरातून आल्याच्या नंतर माझं एक भारावल्यासारखं मला झालं होतं. आणि 12वीच्या वर्षात मी नापास झालो, म्हणजे त्या वर्षामध्ये. आणि नापास झाल्याच्या नंतर घरच्यांना वाटलं की हा हुशार मुलगा होता, हा गेला तिकडे, पुन्हा तर काय वेगळंच त्यानं धरलंय. आणि मग मी मात्र घर सोडलं. घरच्यांबरोबर माझ्या काही हुज्जती झाल्या, भांडण झालं की तू अभ्यास करत नाही, तू आता नापास झाला, शिकू शकत नाही, तू आता शेती कर. पण मला याच्यातून अडकून पडायचं नव्हतं. मग मी घर सोडलं आणि बीडमध्ये गेलो. एका वर्तमानपत्रामध्ये मी नोकरी धरली. ती नोकरी करत होतो. 2000 रुपये मला पोटापुरते मिळत होते. संध्याकाळची वेळ माझी त्या दैनिकात असायची. मी दिवसभर सगळीकडे फिरायचो, या ऊसतोड कामगारांचा अभ्यास करायचो, वंचित घटकांचा अभ्यास करायचो. संध्याकाळी पत्रकारितेनेही मला खूप काही शिकवलं. म्हणजे एक प्रकार आपण समाज समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि 4 वर्ष सलग हे समाज समजून घेतल्याच्या नंतर मी काही कामाचे मुद्दे ठरवले की सर्वप्रथम आपण शिक्षण आणि या मुलांच्या पालनपोषणावरती काम केलं पाहिजे. ऊसतोड कामगार जेव्हा स्थलांतरित होतो. काय होतं वय तुमचं तेव्हा? माझं वय त्या वर्षी 21 वर्ष होतं. 21व्या वर्षी तुम्ही ठरवलं की आपण ऊस तोडणी कामगारांच्या अनाथ मुलांचं पालक व्हायचं, जेव्हा तुमचं स्वतःचं नुकतं लग्न झालेलं होतं. काय काय घडलं आणखीन त्या काळात? काय पाहिलं, काय संघर्ष होता? कारण घरच्यांचा तर विरोध होता. घरच्यांनी माझं, मग पत्नीनं काय केलं? घरच्यांनी माझं लग्न ठरवलं. मी त्या लग्नाला होकार दिला. 25 मार्च 2001 आमचं लग्न ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर घरच्यांना एक राग यायचा की
आनंदवन, माझ्या सामाजिक कामं या गोष्टीचा त्यांना एक भिकेला लावणारी धंदे या शब्दात ते मला लष्कराच्या भाकऱ्या कोणी भाजायला लष्कराच्या भाकरी याला कोणी भाजायला सांगितलं. हे चांगलं काम व्हायला पाहिजे, पण ते दुसऱ्यांनी केलं पाहिजे, शिवाजी दुसऱ्याकडे जन्माला आला पाहिजे. ही प्रवृत्ती आजपर्यंत आपल्या लोकांची सगळ्या, माझ्याही बाबतीत ते घडलं. आणि मग मात्र मी कावेरीला सांगितलं, म्हणजे माझी बायको, तिला सांगितलं की आपण जायचंय. ती म्हटली कुठे जायचं? म्हटलं फिरायला जायचं. तर मग आम्ही घरच्यांना ते सांगितलं नाही की आम्ही आनंदवनात चाललोत म्हणून. आणि मी पुन्हा आनंदवनात गेलो. कावेरी आणि मी लग्न झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी आम्ही आनंदवनात गेलो. आनंदवन तिला दाखवलं, सोमनाथ तिला दाखवलं, प्रकाश भाऊंचं हेमल कसा हेही तिला दाखवलं. हे सगळे प्रकल्प पाहिल्याच्या नंतर जवळजवळ 15 ते 20 दिवस आम्ही आनंदवनामध्ये होतो. विकास भाऊंना भेटलो, प्रकाश भाऊंना भेटलो आणि सगळ्यांना भेटल्याच्या नंतर तिथेच आम्ही ठरवलं की मला जे काम करायचंय त्या कामामध्ये मी कावेरी आणि मी दोघांनी ठरवलं की त्या कामामध्ये आम्ही दोघांनी मिळून आयुष्यभरासाठी ते काम करायचं. आणि हे काम करत असताना आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्याला सुद्धा काही मर्यादा घालून घ्यायच्या. त्या मर्यादा तिथेच ठरवलेल्या आम्ही अशा होत्या की सर्वप्रथम आपण आपलं कुटुंबाचं जे मर्यादा ज्या असतात त्या घालून घेण्यासाठी एकच अपत्य होऊ द्यायचं. आणि एक अपत्य ते सुद्धा याच मुलात वाढलं पाहिजे, याच मुलात मोठं झालं पाहिजे. आणि त्यानंतर आपली व्यक्तिगत मालमत्ता आपण कुठेही जमा करायची नाही, कुठेही त्या मालमत्तेसाठी आपण म्हणजे प्रयत्न करायचा नाही किंवा त्याचा हव्यास बाळगायचा नाही. आणि जे आहे ते आपण संस्थेला द्यायचं, इदम न मम असं म्हणायचं. आणि जे काही आहे ते सर्व समाजाला दान करत पुढे जायचं. आणि त्यावेळेला तुम्ही सुरुवात करत या शांतिवनाचा प्रकल्प उभा केलात. या इथे आता किती मुलं आहेत आपल्याकडे? आता आमच्याकडे 300 मुलं वंचित घटकातील आहेत. म्हणजे अगोदर ऊसतोड कामगारांसाठी सुरू केलेला हा विषय पुढे पुढे अनेक विषयात आम्ही काम करू लागलो. कारण ऊसतोड कामगारांचा हा विषय आम्ही शासनासमोर मांडला. शासनानं ते रोल मॉडेल म्हणून स्वीकारलं. रामकृष्ण मोरे त्यावेळी शिक्षण मंत्री होते, त्यांनी मला तिथे बोलावून घेतलं. स्पेशल केस म्हणून शाळेची आम्हाला विनाअडचणी तत्वावरती तिथे मान्यता दिली. आणि शांतिवनचं मॉडेल स्वीकारून त्यांनी गाव तिथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह ही योजना शासनाने मंजूर केली आणि ती आता तिथे चालते. मग ऊसतोड कामगारांच्या मुलांविषयीचा भार आमचा कमी झाला. नंतर मात्र एक विषय, अनाथ मुलांचा विषय पुढे आला. त्याच्यावरती आम्ही काम करू लागलो. आम्ही पुढे गेलो, आम्हाला तमाशा कलावंताची मुलं दिसली, त्याच्यावर काम करू लागलो. आम्ही पुढे गेलो, आम्हाला रेड लाईट एरियामधील महिलांची मुलं दिसली, त्याच्यावरती आम्ही काम करू लागलो. आम्ही पुढे गेलो, आम्ही भीक मागणारी मुलं आम्हाला दिसली, त्याच्यावरती आम्ही काम करू लागलो. आम्ही पुढे गेलो, ज्याचा बाप तुरुंगात आहे, आईचा खून झालाय, तुरुंगातल्या कैद्यांची मुलं आम्हाला दिसली, आम्ही त्याच्यासाठी काम करू लागलो. मला आज या ठिकाणी सांगावं असं म्हणजे वाटतं, समाजात जे जे टाकाऊ आहे, जे जे समाजाला पाहायला आवडत नाही, जे जे समाजाला प्रिय नाही असं नकोसं वाटणारं गावकुसा बाहेरचं जीवन तुम्ही हृदयाशी कवटाळलं. ज्यांना कुणीही नाही अशांचे तुम्ही नाथ बनलात आणि या शांतिवनात त्यांना घेऊन आलात. पुढची वाट खडतर होती तर उघडच आहे. याचं कारण खर्चाचा मेळ बसवायचा होता, तसंच या मुलांवर संस्कार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं होतं. कसं केलं ते काम? 27 नोव्हेंबर 2001ला आम्ही जेव्हा हे काम सुरू केलं त्यावेळेस जमीनच मोठ्या कष्टाने आम्ही इथे घेतली होती. आईवडिलांचा प्रचंड विरोध होता आणि ते जमिनी द्यायला तयार नव्हते. परंतु 7.5 एकरचा माझ्या मालकीचा पहिला तुकडा मी शांतिवनला द्यायचं ठरवलं आणि इथे पत्र्याचे शेड मारून आम्ही हे काम सुरू केलं. कावेरी, मी आणि भगवान भांगे नावाचा एक कार्यकर्ता इथे आला आणि आम्ही तिघांनी मिळून हे काम सुरू केलं. मी बालाघाटाच्या सगळ्या परिसरात फिरलो, सगळ्या ऊसतोड कामगारांच्या भेटी घेतल्या. ऑक्टोबरमध्ये जे स्थलांतर होत असतं त्यातून 50 मुलं मी अशी काढली की 29 मुलं ही ऊसतोड कामगाराची होती आणि 21 मुलांना अनाथपण आलेलं होतं. ही 50 मुलं मी शोधून आणली. त्या पालकांना सांगितलं की आता मुलं तुम्ही घेऊन जाऊ नका, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, ते शिक्षण मी देतो, ते माझ्याकडे ठेवा. आणि 21 मुलांना तर गरजच. तुम्ही हे सांगितल्यानंतर त्या ऊसतोडणी कामगारांनी ऐकलं? त्यांनी आपल्या मुलांना तुमच्या हाती सोपवलं इतक्या सहज? नक्कीच नाही सोपवलं. म्हणजे जेव्हा मी 70 घरामध्ये फिरायचो तेव्हा 7 लोक कुठेतरी तयार व्हायची. जेव्हा मी 5 घरामध्ये फिरायचो त्यावर कुठेतरी ऐकण्याची मानसिकता त्यांची व्हायची. कारण सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की मुलगी मोठी झाली, त्याच्या सुरक्षेचं काय? मुलगा मोठा झाला, आपण आपलं मूल दुसऱ्याच्या भरोश्यावर टाकून जायचं कसं? कारण हा कसा इतका लहान मुलगा आहे, 20-21 वर्ष वयाचा मुलगा, हा काय सांभाळणार आहे? हा म्हणतोय मी सांभाळेल म्हणून, पण याला कुठलं सरकारचं अनुदान नाही, कुठली याची शाळा नाही, कुठल्या याची संस्था मोठी नाही अशी काही. आणि मग ह्याला सांभाळणार काय? आणि पत्र्याच्या शेडमध्ये तो काय करू शकणार आहे? असाही पालकांना माझ्याविषयी विश्वास नव्हता. म्हणून तरीही 50 लोक म्हणजे 29 ऊसतोड कामगार पालक आणि 21 अनाथ असणारी मुलं हे यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या अनाथ मुलांना घेऊन शांतिवन 27 नोव्हेंबर 2001ला आम्ही इथे त्याचा शुभारंभ केला.
मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता शांतिवनाचं काम खूप मोठं झालं, या ठिकाणी अनेक हस्ते परस्ते अनेकांनी मदत केलेली आहे. महाराष्ट्रात चांगल्या कामाला देणग्या मिळणं सोपं आहे का कठीण आहे? लोक विश्वास ठेवतात कारण हस्ते परस्ते अनेकांनी मदत केलेली आहे. महाराष्ट्रात चांगल्या कामाला देणग्या मिळणं सोपं आहे का कठीण आहे? लोक विश्वास ठेवतात कारण आजकाल काय माहिती का, एनजीओ काढून फसवण्याचा फार मोठा धंदा महाराष्ट्रात निघालेला आहे. किंबहुना एनजीओ काढावी आणि फसवावे हाच काही जणांचा फुल टाइम प्रोफेशन बनलाय. अगदी बरोबर, हे अगदी खरं आहे. आणि त्याला कारणीभूत पण सामाजिक काम करणाऱ्या काही संस्था आहेत की त्यांनी अक्षरशः बाजार मांडलेला आहे. वेदनेचा बाजार मांडून कामं करायची. आणि ज्या संस्था अशा अविश्वास दाखवणाऱ्या संस्था काम करतात, त्या संस्थांमुळे चांगलं काम करणाऱ्या संस्था सुद्धा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही लोकांचा आता बदलत चाललाय. असं असलं तरीही जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाता तेव्हा 7-8 वर्षाची तपश्चर्या, 10-12 वर्षाची तपश्चर्या तुम्हाला करावी लागते. तुम्हाला एकदा सिद्ध करून स्वतःला दाखवावं लागतं की नाही, माझा उद्देश हाच आहे. तुमचा निस्वार्थीपणा हा जनतेसमोर यावा लागतो. तुम्ही समाजासाठी काहीतरी करता हे लोकांना पटलं पाहिजे. खरं सांगायचं तर आता असा अनुभव मला येतो की आपला महाराष्ट्र चांगल्या चांगल्या माणसानं भरलेला आहे. मला जी माणसं माझ्या आयुष्यात मिळाली, ज्यांची काही नावं मला आता घेता येतील, की पुण्यातले आमचे सुरेश काका जोशी असतील, किंवा माझ्या वडिलांप्रमाणे मी ज्यांना मानतो ते सुराग ट्रस्टचे संस्थापक हे शशिकांत चितळे पुण्याचे हे असतील. ह्या माणसांनी खरं शांतिवनाला स्वरूप वेगळं आणलं. कारण ज्या शांतिवनामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले होतो, पिण्याच्या चिमणीला प्यायला पाणी नसायचं, त्या शांतिवनाला दुष्काळमुक्त काम करण्याचं काम सुरेश जोशी आणि शशिकांत चितळे यांच्यासारख्या माणसांनी केलं. या माणसाला मला खरं वाटतं की कितीही आभार मानले त्यांचे तरी ते पूर्ण होऊ शकत. या सगळ्या जागावर तुम्ही 96-97ला जेव्हा काम सुरू केलं तेव्हा ही जागा संपूर्ण वैरण होती आणि आता हा एक हिरवागार टापू आहे. आपण ज्या झाडाखाली बसलो तिथे ऐन दुपारी मे महिन्यामध्ये सुद्धा इतकी शीतल छाया, अतिशय प्रसन्न वातावरण सगळ्या बाजूला आहे. आपण या ठिकाणी काही पर्यावरणाचे वेगळे प्रयोग करता, मुलांना सहभागी करून त्यांना पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करता, पर्यावरणाची सजगता इथे दिसते, काय करता? नक्कीच. आम्ही काय केलं, सर्वप्रथम दुष्काळमुक्त शांतिवन हे चितळे काका यांच्या सहकार्यातून आम्ही हा अगोदर शांतिवनला दुष्काळमुक्त केलं. आज ही झाडं इथले दिसतील, ही झाडं अत्यंत दुष्काळात सुद्धा अशीच उभी राहिली. कारण त्याचं कारण असं होतं की पाण्याच्या एका थेंबाचं नियोजन आम्ही करत होतो. आम्ही विकत पाणी घ्यायचो, टँकरनं पाणी घ्यायचो, परंतु मुला इतकी जाणीव होती की प्रत्येक मूल हे एका झाडाखाली आंघोळ करायचं आणि त्या आंघोळीत या प्रत्येक झाडाखाली मूल आंघोळ करतं आणि ते जे पाणी असतं त्या पाण्यावर झाड जगवलं जातं. आज जी परिसरात जी उभी राहिलेली बाग आहे किंवा जी झाडं आहेत, ही सर्व झाडं या मुलांनी फुलवलेली आहेत. हे करत असतानाच आम्ही सेंद्रिय शेतीचा प्रयोग इथे करतोय की सेंद्रिय शेतीवरती स्वतःचा भाजीपाला स्वतःच आम्ही उभा करतोय. हे करत असतानाच फक्त एकटं शांतिवन दुष्काळमुक्त झालं तर चालणार नाही. कारण शांतिवनचं वैशिष्ट्यच असं आहे की आम्ही वंचित मुलांसाठी काम करत होतो. वंचित मुलांसाठी काम करत असताना इथून आमची मुलं गावच्या शाळेत जायची. त्यावेळेस गावातल्या काही लोकांनी, काही पुढारी वृत्तीच्या लोकांनी आम्हाला विरोध केला की तुमची मुलं या शाळेमध्ये नाही घ्यायची. मग आम्ही इथे शाळा काढली. इथे शाळा काढल्याच्या नंतर त्याची गुणवत्ता इतकी दर्जेदार केली की आज गावातली मुलं आमच्याकडे 784 मुलं बाहेरची या मुलांबरोबर शिकण्यासाठी येतात. मग 300 वंचित उपेक्षित मुलं इथे शिकतात. इथे तमाशा कलावंताची मुलं शिकतात, इथे वेश्यावस्तीत काम करणाऱ्या महिलांची मुलं शिकतात, इथे अनाथ मुलं शिकतात. हे माहीत असताना सुद्धा बाकीच्या 784 मुलांना इथे शिकण्यासाठी यावं वाटतं. ह्याच खरा मोठा विजय आहे. आणि पुन्हा एकदा बाबांचं ते एक वाक्य आठवतं की तू जगाकडे पाठ करून उभा राहा, जग तुझ्या पाठीशी येईल. वा वा. आणि त्याचा अनुभव मी स्वतः ज्याला ऑपेरा गाजवायचा असतो त्याला समाजाकडे पाठ करून आपल्या ऑपेरा सिंगर्सकडेच, वादकांकडेच बघावं लागतं. आता तुम्ही जे सांगितलं ना की ऊस तोडणी कामगारांची मुलं, वेश्यांची मुलं, खुनी दरोडेखोरांची मुलं आणि चांगल्या घरातली मुलं, हे दोन्ही एकत्र आल्यानंतर या संस्कृतीचा संगम कसा साधता तुम्ही? कारण दोन एका वेगवेगळ्या नागर संस्कृतीतनं आलेली लोक आहेत, एकांवर कुठल्याही प्रकारचा संस्कार झालेला नाही, किंबहुना गुन्हेगारी जगताचा शिक्का, अनाथ जगताचा शिक्का त्यांच्या कपाळावर आहे. तर दुसरीकडे एका संस्कारित कुटुंबातनं आलेली मुलं, या दोघांचा ताळमेळ कसा साधता? दादा, आता जवळजवळ आपण सकाळपासून शांतिवनामध्ये फिरतायत. तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात आली असेल की इथे कुठेही अनाथ आश्रम असं लिहिलेलं नाही, इथे कुठेही वंचित मुलांचा प्रकल्प असं लिहिलेलं नाही, इथे कुठेही शाळा असल्याचं बोर्ड लावलेलं नाही. याचं कारण असं की शांतिवन हे आम्ही एक घर समजतो आणि जोपर्यंत त्याचं घर आणि घराची संस्था होत नाही तोपर्यंत त्या संस्थेला घर पण येत नाही.
आणि म्हणून अनाथ मुलं जरी असली, ते उपेक्षित मुलं असली, तरी त्याची ओळख किंवा त्याचा ठसा त्या कपाळावरती मुलांच्या कधीही उमटू द्यायचा नाही, हे खरं शांतीवनचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्याला अनाथालय म्हणायचं किंवा त्याला वेश्यावस्थेत काम करणाऱ्या महिलांचा प्रकल्प म्हणायचं किंवा ऊसतोड कामगाराच्या मुलांचा प्रकल्प म्हणायचं, असं करून त्या मुलांची वेगळी अशी ओळख उभी करण्यात मला पहिल्यापासून तिटकार आहे. ती मुलं आहेत, निष्पाप आहेत, तीही मुलं श्रीमंत घरातली मुलं सारखीच आहेत ना. मग असं वेगळं का? हे अनाथालय, इथं अनाथ मुलंच राहतात, हे वेश्यावस्थेत काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठीचा प्रकल्प आहे, इथे तसलीच मुलं राहतात, असं का करायचं? म्हणून हा प्रकल्प हा प्रत्येक वंचित घटकातल्या मुलांसाठीचा जरी असला तर त्याच्या बरोबर चांगली मुलं इथे शिकतात, म्हणून एक दर्जेदार शिक्षण देणारा प्रकल्प मुलांना वाटला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही खूप इथे जपतो की कुठल्याही मुलाची ओळख आम्ही कुणालाही तिथे नसते. इथे फक्त मुलं स्वतःचं नाव सांगतात आणि वडिलांचं नाव, आडनाव, तो कुठून आला, काय गेला, काहीही नाही. तो एक मूल आहे आणि ते मूल हे खरं झाडासारखं आहे आणि त्याचं संगोपन तुम्हाला करायचं आहे आणि ते संगोपन तुम्ही त्याच मायेनं आणि ममतेनं करत असता. म्हणूनच की काय, अत्यंत प्रतिष्ठित अशा लोकांनी आपलं काम बघून आपल्याला सढळ असताना मदत केली. त्यातलं एक नाव जे मला माहिती आहे ते म्हणजे जगविख्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. काय सांगाल तो अनुभव? खरं पाहिलं तर सचिनच्या कानावरती हे सगळं काम जे अगोदर पोहोचवलं ते सुनंदन लेले, डॉक्टर मंदार परांजपे, ज्यांचे वडील आनंदवनाचे विश्वस्त होते शिवराम परांजपे. तर शिवराम परांजपे यांचा चिरंजीव मंदार परांजपेंनी हे काम खूप जवळून पाहिलेलं आणि मंदार परांजपे, सुनंदन लेले या दोघांनी मिळून सचिनच्या कानावरती ही गोष्ट घातली, सचिनच्या कानावरती या कामाचं स्वरूप सांगितलं आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरांनी ह्या कामाला बघून मदत केली. खरं पाहिलं तर आज मास्टर ब्लास्टरनं ज्या दिवशी मदत केल्याचं पत्र आमच्या हातात पोहोचलं त्या दिवशी आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तेव्हा मला असं वाटत होतं की सचिन, खरंच तुझे आभार मानायला पाहिजेत की या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू तू आज खऱ्या अर्थाने फुलवलं. कारण ते एक नातं, शांतिवनाचं सचिन बरोबर एक नातं तयार झालं, त्याच्यात खूप म्हणजे आनंद वाटला मुलांना आणि आम्हाला. सचिन तेंडुलकरांनी जशी आर्थिक मदत केली तसंच तुम्हाला अत्यंत सक्रिय मदत आमचा एक मित्र मकरंद अनासपुरे त्याच्या नाम फाउंडेशन तर्फे करतोय. काय करताय त्यांनी दिलेल्या निधीचं आपण नेमकं? नाम फाउंडेशन मराठवाड्यामध्ये जे आता काम करतंय ते काम खूपच गौरवास्पद आहे. नाना पाटेकर आणि मकरंददादा या दोघांनी जो सुरू केलेलं काम ते शांतिवनापर्यंत पोहोचलं. मराठवाड्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सांभाळण्याचा उपक्रम नाम फाउंडेशन आणि शांतिवनाने मिळून सुरू केलाय आणि म्हणून या ठिकाणी एक नाम फाउंडेशन, एक मोठी इमारत, वसतिगृहाची इमारत, 200 मुलांना इथे निवारा उपलब्ध होईल आणि ती मुलं शांतिवनमध्ये शिकतील अशी व्यवस्था करण्यासाठी एक मोठ्या इमारतीचं काम त्यांनी इथे सुरू केलेलं आहे आणि अनेक स्वरूपाची मदत सुद्धा नाम फाउंडेशन विविध माध्यमातून शांतिवनला करत असतं. कधी हे वसतिगृह उभं राहील असं वाटतं आपल्याला? साधारणतः 30 जून पर्यंत हे वसतिगृह पूर्ण होईल. आणि किती मुलांची सोय होईल त्याच्यात? 200 मुलांची सोय तिथे उभी राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.